नाशिकमध्ये ठक्कर बाजार येथे इसमास पेट्रोल ओतून जाणाऱ्या आरोपीतास जेरबंद करण्यात आले। गुन्हे शाखा क्रमांक 1 नाशिक शहरची उल्लेखनीय कामगिरी। दिनांक 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा इसम नामे विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा इसम शुभम जगताप यांच्या झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने विजय गेहलोत यांच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लायटरच्या साह्याने आग पेटून विजय गेहलोत यास गंभीर जखमी केले होते। त्यावरून फिर्यादी नामे निशा विजय गेहलोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकार वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री प्रशांत बच्चा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रदीप मसदे व पोलीस हवालदार संदीप भांड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम जगताप हा गोल्ड क्लब ईदगाई मैदान परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार केले। नमूद पथकाने गोल्ड क्लब ईदगाई मैदान नाशिक येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे शुभम जगताप वर्ष 22 राहणार खाकी आखाडा नाग चौक पंचवटी नाशिक सदर राहणार ठक्कर बाजार नाशिक हा मिळून आल्याने त्या शितफीने ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की सुलभ शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होता तेव्हा काही दिवसांपासून मला विजय गेहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काही एक कारण असताना मारहाण करीत होता व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता। त्या त्रासाला कंटाळून मी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपीतास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, विशाल काटे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।